हनुमान जयंतीचा औचित्य साधून पंचकट्टा परिसरात यंदा पंचमुखी मारुती जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। पंचकट्टा परिसरात यंदा पंचमुखी मारुती जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीनिमित्त मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। पहाटेपासूनच भाविकांनी पंचमुखी मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। मंदिरात अभिषेक, पूजा अर्चा, आरती आणि विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं होतं। जय हनुमानच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन आपल्या इच्छा व्यक्त केल्या। धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार चैत्र पौर्णिमेला प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमानाचा जन्म झाला। हनुमानाची कृपा लाभल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील अडचणी, संकट आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे। प्रभू श्रीरामांनाही हनुमानाच्या पराक्रम, भक्ती आणि निष्ठेमुळे अनेक संकटांवर मात करता आली असं मानलं जातं। याच श्रद्धेनं पंचकट्टा इथं मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। दिवसभर भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला। एकूणच पंचकट्टा येथील पंचमुखी मारुती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला। पहाटे 4ला पूजा सुरुवात झालेली आहे। रुद्रवाचन, त्याच्यानंतर पंचमुखी हनुमान कवच, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा पठण करून त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण, त्यानंतर हनुमंताचं 108 नामावली, त्याच्यानंतर 6:22 सूर्योदयाला हनुमंताचा जन्म आणि गुलाल आरतीचा कार्यक्रम झाला। मग त्याच्यानंतर प्रसाद वाटप चालू आहे।